तुम्ही जेव्हापासून वापरायला लागले बरोबर त्या 2 गाईंना दिलं पहिल्यांदा 100 ग्रॅम आपण मिल्क चार्जर दिले, 3 दिवस दिले. नंतर 75 ग्रॅम चालू केलं. आणि गाईचा प्रॉब्लेम असा होता, माझ्याकडे जार पडलेलाच नव्हता. आम्ही डॉक्टरकडून इंजेक्शन मारून घेतलं जेणेकरून जाराचं पाणी होईल. पण मला तसं काही 8 दिवस गेले त्याच्या उपर, तसं काही घाण आलीच नाही बाहेर. 8 दिवसानंतर मिल्क चार्जर चालू केल्यानंतर पूर्ण पोटा साफ झाला गाईचा, पूर्ण शरीर पूर्ण घाण, व्हाईट घाण, पूर्ण व्हाईट लाल पूर्ण घाण जवळ महिनाभर पडत होती. त्यानंतर एकदम ओके झाली. दुधाला पण वाढली. त्याच्यानंतर परत शेण घट्ट व्हायला लागलं. शेणाचं पहिलं डायरेक्ट जुलाब व्हायचे, निस्ता हिरवा खाना दिला का जुलाब व्हायचे. कसं व्हायचं, 8 दिवस जुलाब करणार, 2 दिवस परत चांगलं शेण टाकणार, असं होत होतं. त्यानंतर चार्जर चालू केल्यापासून पूर्ण चिकन एकदम शेण येत आहे. आणि आता मी माझ्या मित्रांना पण उकडे दाखवलं की शेणखत पण एकदम असं पावडरयुक्त होतंय आणि ते शेतीला बी चांगलं उपयोगी ठरेल असं वाटतं. तयार व्हायला तर एकंदरीत समजा जे काही जनावर आहे, तुम्ही बोलले का 3 महिन्यापासून डॉक्टरची फक्त आपण जनावर भरण्यासाठी चालतो. एसएनएफ फॅट मध्ये बदल वाटतो, थोडा बदल आहे, जेणेकरून आपण लगेच अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे टेम्परेचर जेवढं आहे का लगेच आपण अपेक्षा करू शकत नाही. टेम्परेचर कमीत कमी 43च्या आसपास, 43-44 असेल. बरं, एवढं टेम्परेचर आहे. आता एकंदरीत तुम्ही म्हटलं की एका दिवसात तुमचा आजार पण बरा झाला, बरोबर आहे. शेणामध्ये पण तुम्हाला बदल जाणवले, दुधामध्ये जाणवले. रोगराईंच्या अटॅक बद्दल काय वाटतं? 3 महिने, 2.5-3 महिने जर उन्हाळ्यात झाले असतील किंवा माझं मिल्क चार्जर चालू करून झाले आहे, पण गायला अजूनपर्यंत ताप आला नाही. तापच आलेला नाही.